बघूया पुढची बातमी। नवी दिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होते। दुपारी 1 वाजता पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पार पडणार आहे। दरम्यान आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजतंय। पुण्यामध्ये लष्कर भरती सुरू आहे। या भरतीसाठी आलेल्या तरुणांना कुठलीही सोय नसल्याने रस्त्यावरच कडाक्याच्या थंडीत रात्र काढावी लागली आहे। या तरुणांनी फुटपाथ आणि जवळच्या बागेचा आसरा घेतल्याचं दृश्य कॅम्प परिसरामध्ये पाहायला मिळतंय। सुमारे हजारभर विद्यार्थी रस्त्यावर पथारी अंथरून झोपलेले पाहायला मिळत आहेत। आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण बघितलं की नाशिकमध्ये काय परिस्थिती उद्भवली होती, त्यानंतर तरी आता लष्करानं काळजी घ्यायला पाहिजे होती या विद्यार्थ्यांसाठी, पण असं कुठेही होताना दिसत नाही। पुण्यामध्ये तिसरी ओढलेली दिसते। संदीप, दोन मतप्रवाह आहेत। वास्तविक सैन्याच्या भरतीसाठी आलेले हे तरुण जे आहेत ते भरती झाल्यानंतर याच्यापेक्षा आणखी ऑड कंडिशन्समध्ये किंवा यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये त्यांना सर्व्हाइव्ह करावं लागतं। सैन्य ही काही आमची किंवा इतर कुठल्याही सुविधा मिळायची जागा नाही, असा सैन्याच्या अधिकाऱ्यांचा खासगीमध्ये त्यांची भूमिका जी आहे ती त्यांच्याकडून सांगण्यात आली। त्याच्यामुळे या विद्यार्थ्यांना भरतीपूर्वी ही कदाचित एक प्राप्त परीक्षा आहे, ज्याचा जी पार केल्यानंतर भरती झालं उद्या येणाऱ्या आणखीन वाईट परिस्थितीचा सामना करण्यासाठी ही सगळी तरुण मुलं तयार राहतात, असा सैन्याच्या अधिकाऱ्यांचा दावा असतो खासगीमध्ये। मात्र ज्या पद्धतीने काल ही सगळी मुलं जवळपास 1000च्या वरती मुलं जी आहेत ती पुणे कॅम्प परिसरामध्ये जिथे जागा मिळेल तिथे फुटपाथला किंवा इतर ठिकाणी पथारी अंथरून झोपलेली होती। त्यामुळे काही त्या ठिकाणच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी लष्करानं याबाबत भूमिका घ्यायला हवी किंवा त्यांची सोय करायला हवी अशी मागणी केलेली पाहायला मिळाली। मात्र विद्यार्थी जे आहेत किंवा जे परीक्षार्थी आहेत जे भरतीसाठी आलेले त्यांच्याकडून मात्र कुठलीही भूमिका जी आहे ती स्पष्ट होताना दिसली नाही। काही जण हे या गैरसुविधेबाबत बोलत होते, मात्र काही विद्यार्थ्यांमध्ये यापेक्षा वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला राहावं लागणार आहे अशी मानसिक तयारी यापूर्वीच केलेली असल्याचं पाहायला मिळालं। अगदी धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल। या भरतीसाठी आलेल्या तरुणांचं नेमकं काय म्हणणं आहे बघूया। झोपायची काय नाही सोय, अशीच आहे रस्त्यावरच झोपायचं। एकतर सोय नाही आणि आम्हाला इतर रस्त्याने हिंडावं लागतं इकडं, आणि वाहनं पण खूप वागतात। यासाठी आम्हाला त्रास पण होतो, आणि सकाळी ट्रेन न आल्यामुळे जेवण नाही काय नाही, तर कुठल्याही प्रकारची उपलब्धता नाही। सगळ्या जिल्ह्यामधून मुलं आलेले इथं राहण्याची वगैरे सोय झालेली नाही, आणि इथं उघड्यावर म्हणजे असं इथं नियोजनबद्ध पद्धतीने इथं काहीच नाही आहे। इथं सगळे मुलं असे बाहेरच हिंडतायत। नाही, मी आता चालू इथे, आता इथे फुटपाथवरच झोपायला लागेल, उघड्यावरच काही सोय बी नाही तशी काहीच।